पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सदा प्रभुपदावरी निज समर्पिले सेतनु, कथेत मन गोविले कमल मालिकेसी जणू. मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो, समर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितो. सद्गुरु दासगणु महाराज की जय. भाषा पंडित सिद्ध हस्त कविते, खासे टीकाकारते. नामे कीर्तनकार निस्पृह खरे, तत्वज्ञ आचार्यते. ज्ञाते साधक राष्ट्रभक्त कडवे, सर्वज्ञ मर्मज्ञते. ऐसे वरदानंद ब्रह्मच आम्हा, ते बोलते चालते. सद्गुरु स्वामी वरदानंद महाराज की जय. जयाच्या करे तो विणायास शेला, अति हर्ष होई रमेच्या वराला. जयाची असे वाणी पीयूष धारा, नमस्कार माझा तया श्री कबीरा. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सज्जन हो, काल आणि आज संत समागम या फेसबुक पेजच्या माध्यमातून मी संत कबीरदास हा विषय यावरचं थोडंसं चिंतन आपल्यासमोर प्रकट करत आहे. महाभारतामध्ये यक्ष प्रश्न नावाचे एक पर्व आहे. त्यामध्ये यक्षाने युधिष्ठिराला एक प्रश्न विचारला, का दिशा कोणती? आणि युधिष्ठिराने उत्तर दिले, संतो दिक, संत हीच दिशा. आणि आपणही पाहतो की खऱ्या अर्थाने जीवनामध्ये दिशा दाखवण्याचं काम आपल्याला संत करीत असतात. सगळ्या संतांच्या चरित्राचा आपण अभ्यास करतो, विचार करतो, त्यांचं चिंतन करतो, मनन करतो, श्रवण करतो. आणि या सगळ्यामधून एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते की ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. कसलाही लाभ नाही, पण पुन्हा पुन्हा आमच्यासाठी हे संत या पृथ्वी तलावरती अवतीर्ण होतात आणि आम्हाला सन्मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात. मानवाचं कल्याण करण्याचं कार्य ही संत मंडळी करत असतात. कबीरदासाने सुद्धा हेच काम केलेलं आहे. त्यांच्या जीवनाचा उद्देशच शांती प्राप्त करून देणे मानवाला हा होता. दया, धर्म, सत्य, अहिंसा या सगळ्या गोष्टीची प्रतिष्ठापना संत कबीरदासांनी आपल्या वाणीतून, आपल्या विचारातून, आपल्या आचारातून करण्याचं काम केलेलं आहे. असे संत कबीरदास काल आम्हाला सांगतात की मनुष्याचा जन्म हा नश्वर आहे. तो एक ना एक दिवस संपणार आहे, तरी पण तो दुर्लभ आहे. मानुष जन्म दुर्लभ, कबीरदास सांगतात. मग याचा काय करायचा उपयोग? तर जिथून आलो तिथं आम्हाला जायचंय. ज्याच्यापासून झालो आम्हाला तिथपर्यंत जाऊन पोचायचंय, पण मध्ये आम्हाला भ्रांती पडली, आम्हाला विस्मृती आलेली आहे. मी कोण, कोठील, कुठे, मजलागी जाणे आम्ही हे विसरून गेलो. आणि मग ज्या परमात्म्याचा आम्ही अंश आहोत असे संसाराच्या माया मोहामध्ये गुरफटत गेलो. आणि कबीरदासांनी याच माया मोहातून, या संसाराच्या गाड्यातून बाहेर काढण्याचं काम वेळोवेळी आम्हाला केलेलं आहे. कबीरदास शिक्षित नाही. ज्या कोरी समाजामध्ये राहतात तो अडाणी समाज आहे, अशिक्षित समाज आहे. छोट्या छोट्या दोह्यांमधून, छोट्या छोट्या वचनांमधून कबीरदासांनी हे जीवनाचं मर्म आमच्यासमोर व्यक्त केलेलं आहे, प्रकट केलेलं आहे. खरं तर विस्तृत बोलणं हे सोपं आहे, पण कमी शब्दामध्ये बोलणं फार कठीण आहे. गागर में सागर ज्याला आपण म्हणतो. आणि अशा पद्धतीची वाणी कबीरदासांची आहे. मग जीवन नश्वर आहे, माणूस जन्म दुर्लभ आहे,
ईश्वराला प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य फक्त याच जन्मात आहे. या मनुष्य देहामध्येच आम्ही आमचं आराध्य पाहतो. आमचा काहीतरी हेतू आहे, आमचं काहीतरी साध्य आहे, आम्हाला कुठेतरी जायचंय, आम्हाला काहीतरी प्राप्त करायचंय, हे केवळ आम्हाला याच जन्मात कळते. आमचे आप्पा नेहमी म्हणायचे की आमच्यासाठी काहीतरी आराध्य आहे, आम्हाला कळते ते. आत्तापर्यंत कुठलाही नंदी असं म्हणाला नाही की माझ्या गोठ्यामध्ये एखादं नंदीचं चित्र लावा. हे सगळं आम्हाला कळते, पण आम्ही कुठंतरी विस्मृतीत गेलेलो आहोत. आणि म्हणून कबीरदास आम्हाला या दोह्यांमधून, त्यांच्या विचारांमधून जाग करण्याचं काम करतात. आमची स्मरण करण्याची पद्धती कशी आहे त्याच्यावरती काल आपण थोडंसं चिंतन केलं की ज्या पद्धतीनं आम्ही परमात्म्याची प्राप्ती करण्याचा प्रयास करतो तो मार्ग कसा आहे. तर आमचं लक्ष आतमध्ये नाही. घटमेही अवघट भया, तो आमच्यामध्ये आहे. कस्तुरी कुंडल बसे मृग ढूंढे मन माही, ऐसे घटी घटी राम है, तो आमच्यामध्ये आहे, पण तो आम्हाला माहीत नाही. हा घट निर्माण झालेला आहे. अनेक गोष्टीतून हा घट निर्माण झालेला आहे. याच्यामध्ये अहंकार आहे, याच्यामध्ये बुद्धी आहे, याच्यामध्ये विषय भरलेले आहेत. आणि असा हा घट, त्या घटामध्ये असणारा हा जो परमात्मा आहे त्याच्यापर्यंत जायचे तर कसं जायचं, कशी साधना करावी. काल त्यांनी सांगितलंय की ती गोपी डोक्यावरती पाण्याचा हंडा घेऊन जाते, हले डुले, ती हलते, ती बोलते, ती डुलते, गप्पा मारत जाते, पण तिचं सगळं लक्ष आहे त्या घड्याकडे आहे, त्या हंड्याकडे आहे, त्या घागरीकडे आहे. आमचं असं होत नाही. आमचं लक्ष आतमध्ये जात नाही, आम्ही बाहेर, सगळं लक्ष आमचं बाहेर आहे. मग या परमात्म्याला प्राप्त करायचं तर काय करायचं, त्याचा मार्ग सुद्धा कबीरदासांनी सांगितलेला आहे. काय करायचे तर आमच्यातला अहंकार आम्हाला काढून टाकायचा. कबीराचा दोहा खूप छान आहे. जब मैं था तब हरी नहीं, जब हरी है तब मैं नहीं, प्रेम गली अति सांकरी या में दोन समाय. हा रस्ता कसा आहे, अरुंद आहे. हा रस्ता कसा आहे, खूप छोटा आहे, संकीर्ण आहे, सांकरी गली आहे. मग याच्यामध्ये एका वेळेला एकच राहू शकते. कोण, मैं, हा अहंकार, नाही तर मग हरी. जब मैं था तब हरी नाही. ज्या वेळेला आमच्यामध्ये तो अहंकार आहे त्यावेळेला तो हरी आतमध्ये राहू शकत नाही. आणि मग त्याला मध्ये ठेवायचे तर त्या अहंकाराला आम्हाला बाहेर काढलं पाहिजे. हा मैं कसा आहे, हा मैं फार कठीण आहे. शंकराचार्यांनी त्याचं वर्णन केले. अशनम में वशनम में जाया में बंधू में मैं आयुष्यभर आम्ही हे मैं करत राहतो. कबीरदासांनी फार एका ठिकाणी सुंदर वर्णन केले की ती बकरी आयुष्यभर मैं करत राहते, मी आणि मी. आम्ही तसंच करतो. माझा परिवार, माझं घर, माझं कुटुंब, आमची वैश्विक दृष्टी नाही जी ज्ञानेश्वर माऊलींची होती. हे विश्वचे माझे घर ते म्हणतात. आमचं उलटं आहे. आम्ही आमच्या घरालाच विश्व म्हणतो. आणि मग ती बकरी आयुष्यभर मे म्हणत राहते. मेल्यानंतर म्हणे तिच्या त्या निघालेल्या केसांपासून जो धागा तयार केला जातो तो ते कापूस पिंजणारे लोक त्याच्या त्या जो काही धागा तयार करायचा विणकराचं साधन आहे त्या साधनाला ते पिंजारी लोक तो धागा लावतात. आणि त्या धाग्याला थोडासा वाजवल्यानंतर त्यातून आवाज येतो म्हणे तू 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 तू. आयुष्यभर मैं म्हणणारी बकरी आणि नंतर गेल्यानंतर तिला कळते की मी कोणीच नाही, सगळं काही आहे तो कोण आहे, तो आहे. आमचे दादा पूर्वरंगाच्या पदांमध्ये खूप छान वर्णन करतात. कोण कुणाचे बाईल भाचे, सकल धनाचे काम घ्यावा जानकी जीवनराम. कोणी कुणाचं नाही. हे कशाचे आहे तर सकल धनाचे काम आहे. निष्काम होऊन आम्हाला काय घ्यायचे तर रामाचं नाम घ्यायचं. आम्ही नेहमी ऐकतो धनानी भूमी पशवश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारेन जनस्मशान देह श्चिताया.
कोण कुठपर्यंत येते? भार्या ग्रहद्वारेनं, बायको येते दारापर्यंत. लोक स्मशानभूमीपर्यंत येतात. पशवश्य गोष्ट, जी काही जनावर आहेत, ढोरवास्त्र आहेत, ती गोठ्यात राहतात. संपत्ती आमची बँकेत राहते, कपाटात राहते, तिजोरीत राहते. या देहाला आम्ही आयुष्यभर सांभाळलं, खूप मन लावून सांभाळलं. तो देहसुद्धा चितेच्या अधीन होऊन जातो. फक्त आमच्यासोबत काय जाते तर आमचं कर्म जाते. मग असं असताना आम्ही मैं का करायचं? कोणासाठी करायचं? बरीचशी पूर्वरंगाची पदं आहेत ज्याच्यामध्ये दादा वर्णन करतात. खिसा जयाचा गरमतयाचा बाईल झेलित वचनाला, तोच झाल्या टरफल पुरती पाही मुरडून नाकाला. सर्व धनाचे काका मामा भगिनी आप्त नरा. मग कशासाठी आयुष्य? जोपर्यंत आमच्याकडे आहे तोपर्यंत सगळे येतात. सर्व धनाचे काका मामा लोभी. आणि एकदा का हे सगळं संपलं की कोणी कोणाला, ज्या बायकोसाठी आमचं सगळं आयुष्य आहे, जिला आम्ही तरुणपणामध्ये ब्रह्म समजतो, ती सुद्धा शेवटी जवळ यायला तयार होत नाही, दारापर्यंतच पोचवते. दादानी अजून एका पदामध्ये फार सुंदर वर्णन केले. ठुमकत येता मुरडत कांता बालक घेऊन इकडे, तुला तिज बघता धुंदी चढे. खोटी माया झूट पसारा, तू मेल्यावर ती रडे, पण कशी पेटीला कुलूप लावूनी बडे. बालकाला कडेवरती घेऊन ज्या वेळेला ती येते, ठुमकत येते, त्यावेळेला सगळं तुझं लक्ष तिच्याकडे. ती खूप आवडते. पण हे कधीपर्यंत? जोपर्यंत तुझा खिसा गरम आहे, जोपर्यंत तुझ्याकडे धन आहे, जोपर्यंत तुझ्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे. मग कशासाठी हा मे? जोवर देही वाहत वारा, कुशल विचारित तुझ जन सारा. देहातून त्या प्राण उडाला, बाईल ही मग भीत तयाला. देहातला वारा निघून गेला, चैतन्य निघून गेलं, प्राण निघून गेले. अशा वेळेला ती बाई सुद्धा त्याच्याजवळ जायला भीते. तरी सुद्धा आमचं हे चालत राहते. कुठपर्यंत चालते? म्हातारपण आले. लड़कपन खेल में बीता, जवानी नींद भर सोया. तर म्हातारपणात तरी त्याची आठवण व्हायला पाहिजे, ती पण होत नाही. एका ठिकाणी दादा वर्णन करतात, केसानी बघुनी वयास आपुले, कृष्णत्व ही त्यागिले, लक्षावेन विषयास म्हणून चक्षु ही मंदावले. ताठा सोडून वाकली तनु बघा सर्वास वंदावया. काय अवस्था झाली की म्हातारपण आलेलं बघून केसांनी आपला रंग सोडून दिला, पांढरे झालेत ते. विषयांकडे लक्ष जाऊ नये म्हणून डोळे सुद्धा आमचे मंद झालेले आहे. आता म्हातारपणामध्ये शरीर वागते. दादानी कल्पना केली की सगळा ताठा सोडून आता सगळ्यांना, आयुष्यभर ज्यांच्या समोर आम्ही नतमस्तक झालो नाही त्या सगळ्यांच्या समोर जणू वंदण्यासाठी म्हणून ही तनु वाकली की काय. तरी पण आमची अवस्था कशी आहे? दादा सांगतात, चित्ता सोड आता खटपटी, शोभेन जी यावया. आता तरी सोड म्हणाले. कशासाठी या सगळ्या गोष्टी आहेत? कोणासाठी? सुंदर काव्य आपण ऐकतो, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. सगळं चालणार आहे, कोणी कोणाचं नाही. मग हा मैं आमच्यामध्ये कशाला? तर ईश्वरापर्यंत जायचं असेल ना, तर या मैला आम्हाला आधी सोडून द्यावं लागणार आहे. जब मैं था तब हरी नहीं, जब हरी है तब मैं नहीं. प्रेम गली अति सांकरी, या में दोन समाय. दोघं एका वेळेला राहू शकत नाहीत. एका म्यानामध्ये दोन तलवारी राहत नाहीत. मग ईश्वरापर्यंत जायचंय ना, तर काय सोडून दे? हा अहंकार सोडून दे, हा मैं सोडून दे, याचा त्याग कर. आता करण्यासाठी काय करायचंय? हे करण्यासाठी अजून एक गोष्ट करावी लागेल. कबीरदास सांगतात, घोंगट के पट खोल रे, तो हे पिया मिलेंगे. परमात्म्याला कबीरदासांनी प्रियकराची उपमा दिली. इतकं प्रेम करावं त्याच्यावरती. आमच्या मीराबाईचा दोहा आहे, पपिहा पिव 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 मत बोल.
मैं पिव की पिव मेरा, तू पिव कहे सो कोण. तो माझा आहे आणि मी त्याची आहे. तुला पिव म्हणायची काहीही कसलाही तुला अधिकार नाही, काही हरकत नाही, गरज नाही तुला म्हणायची. तो परमात्मा माझा आहे. परमात्म्याला प्रियकराच्या रूपामध्ये मीराबाईंनी बघितले. परमात्म्याला प्रियकराच्या रूपामध्ये कबीरदासांनी बघितले. घोंगट के पट खोल रे तो हे पिया मिलेंगे. आमच्या डोळ्यावरती पडदा पडलाय. त्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर हा पडदा काढायचा. डोळ्यावरचा पडदा आम्हाला दूर करावा लागेल. पण हे पडदे आहेत कशाचे, त्याचंही फार सुंदर वर्णन आहे. अनेक गोष्टी याच्यामध्ये येतात. अमानित्व, अदांभित्व, शौच, आचार्योपासना, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आल्या पाहिजे. मानित्वाची भावना सोडून दे, अमानित्वाची भावना स्वीकार. आता हे मानित्व काय आहे, हा पडदा कुठला आहे आमच्यावरती. घोंगट के पट खोल रे, या पटाचं विश्लेषण आहे. कसलं मानित्व. आयुष्यामध्ये आम्हाला वाटतंय की लोकांनी आमचा मान करावा, आमचा सन्मान करावा, आम्हाला चांगलं म्हणावं, आम्ही नसलो तरी आमचा उदोउदो करावा, आम्हाला बक्षीस द्यावं, आमची तारीफ करावी, आमची स्तुती करावी. हे मानित्व जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत तो आमच्याकडे येणार नाही. हे मानित्वाची भावना आम्हाला सोडून द्यावी लागेल. एकदा म्हणे आमच्या दादांकडे, दासगणू महाराजांकडे एक 60 वर्षाचे व्यक्ती आले आणि त्यांनी दादाला सांगितलं, उद्या माझा 60वा वाढदिवस आहे. म्हणाले दादा. दादा म्हणे मग काय. नाही, एक कविता लिहून द्या. दादाने विचारलं कसली कविता. ज्याच्यामध्ये माझी स्तुती असेल अशी कविता लिहून द्या म्हणाले. किती मानित्वाची भावना. किती इतरांनी आम्हाला चांगलं म्हणावं, आमची ही लालसा आहे. हे ज्या दिवशी आम्ही सोडून देऊ ना, समजावं की त्यावेळेला आम्ही हा अहंकाराचा पडदा थोडासा दूर केलेला आहे. एक उदाहरण असं आहे या मानित्वाचं की एक टांगेवाला होता म्हणे. त्या टांगेवाल्याने आपल्या बायकोला लुगडं आणले, नवीन लुगडं आणलं. आता बायकांची अवस्था प्रवृत्तीच असते की जोपर्यंत 4 जणींना दाखवणार नाहीत, 4 जणी चांगलं म्हणणार नाहीत, तोपर्यंत तिच्या जीवाला समाधान वाटत नाही. आणि मग ती बाई आपलं लुगडं घेऊन 4 ठिकाणी गेली, नेसून गेली, पण कोणी विचारलं नाही. आता टांगेवाल्याची बाई कोण विचारणार. साधारण एका ठिकाणी रस्त्यामध्ये म्हणे कुत्रं बसलेलं होतं. तिला खूप राग आलेला, कोणीच विचारत नाही. तिने रागारागाने कुत्र्याच्या शेपटीवरती पाय दिला. ते कुत्रं क्या क्या म्हणून विचारला. ती म्हणे काय काय म्हणून काय विचारतोस, चांगलं 3 रुपयाचं आहे. आता कोणीच नाही विचारलं तर तिने शेवटी कुणाला सांगितलंय, कुत्र्याला सांगितले. कितीही मानित्वाची भावना. कबीरांचा एक दोहा फार छान आहे. ती बाई नाकामध्ये नथ घालून मिरवते सगळीकडे, सगळ्यांना दाखवते नथ. कबीरदास म्हणतात कि जिस यार ने नथनी दी उसे सुमिरन बार बार, और जिस यार ने नाक दिया उसे न सुमिरे एक बार. और ज्याने दिले त्याचं स्मरण कर ना, ज्याने दिले त्याची आठवण कर. नको त्या गोष्टीचा आम्ही मिरवत असतो, दंभ मिरवत असतो. या गोष्टी जोपर्यंत आम्ही सोडणार नाही तोपर्यंत हे मानित्व आमचं सुटणार नाही. अदांभित्व आमच्याकडे असलं पाहिजे. दंभ नको. भक्ती तीच खरी. दादा सांगतात, दंभा फाटा अद्वैष्टे मन सन्नितीला आचरी. सन्नितीचं आचरण करायचं. कसलाही दंभ नको, कसलंही ढोंग नको, कसलंही आडंबर नको. काल आपण बघितलं की लोक जप करताना तो झाकून करायचा, त्याला झाकतात, पण तो हात सुद्धा त्या आतून कपड्यामध्ये अशा पद्धतीने हलवतात की लोकांचं लक्ष गेलं पाहिजे. हा दंभ आहे. भाळीचे चंदन लावून चतुराईचे ढळढळीत. भाळीचे चंदन चतुराईचे. दादा म्हणतात जणू का सिग्नल आगगाडीचे. ते चंदन नाही म्हणाले, तो तिलक नाही. त्याला पाहून असं वाटतंय की एखाद्या गाडीचं सिग्नल आहे की काय, एवढा दंभ. 2 भाऊ होते म्हणे. थोडीफार ज्ञानेश्वरी एकाला यायची. आता पैसा कमवण्याचं साधन त्यांनी याचा उपयोग केला. मोठा भाऊ महाराज आता रोज कीर्तन, प्रवचन, व्याख्यान होऊ लागली. अभ्यास असल्यामुळे
लोक नादी लागले, पैसा येऊ लागला, संपत्ती येऊ लागली, आणि आता एक दिवस दोघांमध्ये त्याच्यावरून भांडणं झाली आणि लहानानं मग मोठ्याचं सगळंच बाहेर काढलं. हा दंभ ईश्वरापर्यंत पोचू देत नाही. हे ढोंग आम्हाला ईश्वरापर्यंत पोचू देत नाही. हा दंभ आम्ही सोडून द्यायचा. घुंगट के पट खोल रे तो हे पिया मिलेंगे. आणि आपोआपच मग ज्यावेळेला आमच्याकडे अमानित्व येते, अदांभित्व येते, त्यावेळेला आमचं अंतःकरण हळूहळू अहिंसेकडे जाते. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. तो सगळ्यामध्ये आहे. मानसिक सुद्धा मी हिंसा करत नाही, मानसिक सुद्धा मी हा अपराध करत नाही. पण हे होण्यासाठी या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आल्या पाहिजे. आमच्याकडे आर्जव असावं. आर्जव म्हणजे नम्रता असावी, विनम्रता असावी. कबीरदास सांगतात की नम्रता असेल तर तो ईश्वर आम्हाला भेटेल. दुर्योधनाकडे ही नम्रता नव्हती, पण ही नम्रता कुणाकडे होती? तर अर्जुनाकडे होती. आर्जव आमच्याकडे असेल तर तो परमात्मा आम्हाला प्राप्त होतो. आचार्योपासना आमच्याकडे असावी. आचार्योपासना म्हणजे आम्ही कबीरांचा दोहा ऐकतो, वाचतो. गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने जिन गोविंद दियो दिखाय. कबीरदास सांगतात, माझ्या समोर जर माझे गुरु आणि देव येऊन जर उभे राहिले तर मी आधी गुरुच्या पाया पडेल. का? गुरु आहेत म्हणून कळालं की हा परमात्मा आहे. असितगिरी समस्यात कज्जलम सिंधू पात्रे, सुरतरुवर शाखा लेखनी पद्म लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्व काले, तदपि तव गुणानाम ईश पारण्य याते. 7 समंदर की मसी करो, लेखनी करो बनराय, सब धरती कागज करो, गुरुगुण लिखा न जाय. असा गुरु आमच्या जीवनामध्ये असले पाहिजे. त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं पाहिजे. ही आचार्योपासना आमच्याकडून झाली पाहिजे. आणि हे असेल तरच मग आम्ही त्या ईश्वरापर्यंत पोचू शकतो. त्यानंतर आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्थैर्य पाहिजे. अस्थिरतेचा पडदा आम्ही दूर करावा. स्थैर्य आम्हाला भेटावं. जोपर्यंत स्थैर्य आम्हाला भेटणार नाही, जप करताना या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. काल कबीराने सांगितले, करका मनका डारिके मनका मनका फेर. हातातली माळ काय फिरवतोस म्हणाले. अरे मनाचा मनी फिरव. जो कुठे अडकलाय, विषय वासनेमध्ये अडकलेला आहे, तो त्याच्यामध्ये गुंतलेला आहे. करका मनका डारिके मनका मनका फेर. आणि विशेष आहे की जपाला बसल्यानंतरच सगळ्या गोष्टी आठवतात. सगळ्या म्हणजे काय, कुठल्या कुठल्या आठवतात आम्ही अंदाजा करू शकत. हे स्थैर्य आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही, फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. असं जर आम्ही नाव घेतलं, असं जर आम्ही नाम घेतलं, इतक्या स्थिरतेनं आम्ही घेतलं, तर तो ईश्वर आम्हाला मिळू शकतो. तुकाराम महाराजांचं चरित्र आम्ही वाचतो. बरे झाले देवा बाईला कर्कशा, बरे झाले देवा दुष्काळे पिढीले. सगळं बरंच झालं. बायको गेली बरं झालं, दुष्काळ पडला बरं झालं, कर्कशा बायको भेटली बरंच झालं. इतकं स्थैर्य कुठून येते? इतकं स्थैर्य तुकाराम महाराजांच्या मुलीच्या चरित्राचा जर अभ्यास केला, भागोबाईचा, की आज दान द्यायला दारामध्ये याचक आलेला आहे, पण दान द्यायला काही नाही. आणि आज खूप दिवसानं मायलेकी दळत बसल्यात आणि दारामध्ये याचक आला. जिजाऊन भागूला रागवलं, म्हणाले, अगं तुलाच खायला नाही, तुम्ही उपाशी आहात, काय त्याला द्याल? ती म्हणाली, आई जाऊ दे, एवढे दिवस उपाशी राहिलो ना, अजून एक दिवस राहू, पण दारी आलेला याचक असा विनमुख नाही केला. ही किती स्थिरता आहे भक्तीची. काल कमालाचं चरित्र बघितलं, लोईचं चरित्र बघितलं. हे स्थैर्य आमच्याकडे असेल ना, तो ईश्वर आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. हे पट अस्थिरतेचं आम्हाला बाजूला करायचं. सावरकरांचं चरित्र आम्ही पाहतो. अनाधी मी अवध्य मी अनादी आहे, अवध्य आहे, मारील मजसी असा रिपू कवन जन्मला.
मला मारणारा अर्जुन जन्माला आलेला नाही. इतकी स्थिरता. बाजीप्रभू देशपांडेंचं आम्ही चरित्र वाचतो. महाराजांना गडावर पोचायचे, घायाळ अवस्थेमध्ये बाजी, आणि विचारतात काय वाजले. आपल्या सोबतच्या सैनिकांना विचारतात काय वाजले. तोफेचे 5 बार जोपर्यंत ऐकणार नाही तोपर्यंत हे प्राण सोडणार नाही. आणि मग सैनिक सांगतात शिळा कोसळे, पान सळसळे, पक्षी ओरडला. म्हणाले बाजी अजून तोफेचे बार ऐकू नये. तोफे आधी मरेन बाजी. सांगा, जोपर्यंत 5 बार होणार नाहीत तोपर्यंत हा बाजी आपले प्राण त्यागणार नाही. मृत्यूला सांगा म्हणाले. हे स्थैर्य जर आमच्याकडे असेल तो ईश्वर आम्हाला भेटतो. या सगळ्या गोष्टी मदनलाल धिंगरांचं चरित्र आहे, भगतसिंगांचं चरित्र आहे. या सगळ्या चरित्रात देव, देश, धर्म आमच्यासाठी सगळंच महत्त्वपूर्ण आहे. आमची एक अशी संस्कृती आहे जिथे आम्ही आमच्या देशाला भारत माता म्हणतो आणि त्याच्यासाठी किती स्थिरतेने आपले प्राण समर्पण करणारे आमचे क्रांतिकारी आहेत. गुरु नानकांचं चरित्र, क्रांतिकारकांचे चरित्र वाचल्यानंतर लक्षात येते की स्थैर्य काय असते. ते स्थैर्यच जणू त्यांच्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे की काय असं आपल्याला प्रत्यय येतो. ज्या अस्थिरतेचा पडदा जोपर्यंत आम्ही दूर सारणार नाही तोपर्यंत हा ईश्वर आम्हाला मिळणार नाही. त्यानंतर शौच, पावित्र्य पाहिजे. हे पावित्र्य कसं पाहिजे? अंतर्बाह्य पावित्र्य पाहिजे. कसल्याही विषय वासना नको, नाहीतर भांडी घासतात स्त्रिया बाहेरून चकाचक, आतमध्ये कोण पाहणार आहे आम्ही असा विचार करतो. पण अंतर्बाह्य शुचिता पाहिजे. मधल्या ज्या वासना आहेत त्या सगळ्या वासना नष्ट झाल्या पाहिजे. तर आम्हाला तो ईश्वर भेटतो. स्पर्श, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आम्ही नेहमी त्याचा अभ्यास करतो, नेहमी त्यांना ऐकतो. किती प्रमाणामध्ये एक एक या प्राण्यांकडे आहेत यांची अशी अवस्था झाली. आमच्याकडे तर हे सगळंच आहे. आमच्याकडे शब्द आहे, आमच्याकडे स्पर्श आहे, आमच्याकडे रूप आहे, आमच्याकडे रस आहे, आमच्याकडे गंध आहे. तुलसीदासांच्या चरित्राचा अभ्यास करताना लक्षात येते की बायकोसाठी काय करायला म्हणून गेले, किती लांब गेले. पाण्यामध्ये उडी मारली, कळलं नाही प्रेत वाहत आलेलं आहे. वाटलं लाकूडच वाहत आले, लाकडाचा उंडका वाहत आलाय. सांगितलं बायकोला, लाकूड म्हणून पकडलं आणि कळलं नंतर की अगं ते तर प्रेत वाहत आलेलं होतं. वरती आले, माडीवरती जिथे बायको आहे तिथे दोरी समजून आले, साप निघाला. आणि हे सगळं बघितलं रत्नावलीनं आणि फटकारलं. हड्डी चमडा मांस रुधिर की तन मेरी करो ख्याल. अरे कशाचं आहे म्हणाले? हड्डी चमडा मांस रुधिर की तन मेरी करो ख्याल. मैं मट्टी की पुतली छोडो सखा करो जगपाल. सोडून द्या म्हणाले मला. कोणाला जवळ करा तर त्या रामाला जवळ करा. त्या ठिकाणी तुलसीदासाने त्यांचा त्याग केला. पण सगळे तुलसीदास नसतात. शब्द, स्पर्श, रूप, रस या वासनेमध्ये आम्ही अडकलो. आम्हाला माहीत आहेत त्या सगळ्या गोष्टी की त्या हरणाला पकडायचं असेल तर बिन वाजवतात म्हणे. आणि ते हरिण फसलं, शिकाऱ्याने घात केला, तरीही ते हरिण त्या शिकाऱ्याला सांगते अब आए हो पारदी जब लगा है घाव, शीश कटाओ ताड़न करो मांस पकाओ खाओ, जब तक इस सांस शरीर में मेरी चमड़ी आसन बनाकर सुरस रागिनी गा. मला मारलंस म्हणाले काही हरकत नाही. एक काम कर म्हणाले की माझ्याच चमड्याचं आसन कर, कातड्याचं आसन कर, शीस कटाव, ताडण करो, मांस पकाओ खाओ, सगळं कर म्हणाले माझ्यासोबत. पण एक कर, माझ्यासाठी काय कर तर सुरस रागिनी गाव. इतकं शब्दाचं वेळ. स्पर्श आम्हाला माहित आहे की खोटा हत्ती ठेवून, हत्तीन ठेवून त्या हत्तीला पकडण्याचं काम करतात म्हणे. आणि तो फसतो, त्या स्पर्शासाठी भुलतो. तो पतंगा आहे, दिव्यावरती झडप घालतो. माहित आहे इथं मरण आहे, मृत्यू आहे. तो म्हणतो जले नाही तो मरा करे क्या. अरे जळायचं नाही तर त्याच्यापासून दूर राहून मरायचं का.
मग असं जाणं चांगलं की ज्याच्या संयोगामध्ये वियोग भेटेल. एवढी आसक्ती, एवढ्या वासना. तो मीन मासा पकडण्यासाठी काय प्रयत्न केले जातात आम्हाला माहीत आहे. तो गळ ज्या पाण्यामध्ये सोडला जातो त्याला म्हणे एक गांडुळाचा तुकडा तोडून लावला जातो आणि ते गळ पाण्यामध्ये टाकलं जाते. आता ते तुटलेलं गांडूळ म्हणे त्या माशाला सांगते, मत आ मेरे लिए, येऊ नकोस माझ्यासाठी, मैं आधा हुआ तेरे लिए. तुला पकडण्यासाठी माझे तुकडे झाले, 2 तुकडे झाले. मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, तू आता है मेरे लिए, तो बाहर बैठा है तेरे लिए. कशासाठी येतोस म्हणते? माझ्यासाठी येतोस ना? अरे मला तुला पकडण्यासाठी तर माझा उपयोग झालाय. आणि एकदा का तू माझ्या याच्यामध्ये फसलास की आता तुला ओढणारा बाहेर दुसरा कोणीच बसलेला आहे. एवढ्या वासना. त्या भ्रमराचा आम्हाला माहीत आहे. भ्रमरभेदी कोडे भलतेसे काष्ट कोरडे, परी कळीके माझे सापडे. भल्या भल्या लाकडांना पोखरून टाकणारा भुंगा पण ज्या वेळेला त्या कमळामध्ये अडकतो, किती अडकतो त्या गंधाच्या अपेक्षेने, गंधाच्या लालसेने, की आता रात्र होऊन जाते, तो बाहेर येत नाही. पण त्याच्यामध्ये ती ताकद आहे, त्या कमळाला बाहेर फोडून बाहेर निघण्याची ताकद आहे. पण त्या आसक्तीमध्ये तो अडकलाय आणि विचार करतो, रात्रीर्गमिष्यती, रात्र जाईल, रात्रीर्गमिष्यती, भविष्यती सुप्रभात, सकाळ होईल, हशिष्यती पंकजश्री, कमळ हसेल, इत्तम विरेत, हा विरेफ विचिंतयंती, इत्तम विचिंतयेती, कोशगते द्विरेफ. हा विचार करत तो त्या कमळात बसलाय. हा हंत हंत नलिनी गजमुज्य हार. आणि सगळ्या तळ्यामध्ये कमळ आहेत पण एकच कमळ हलताना त्या हत्तीने बघितलंय आणि त्याचंच लक्ष त्याच्याकडे जाऊन ते आलं आणि सोंडेने त्याने ते कमळ त्या चिखलातून उपटून फेकून दिलं. तो बाहेर निघत नाही. विचार करतो की सकाळ होईल, सूर्य निघेल, कमळ हसेल, मग मी बाहेर पडेल. आणि त्या आसक्तीमध्ये तो पडून राहतो. या सगळ्या एक एक वासना यांच्याकडे आहेत. तर यांची अशी अवस्था झाली. आमच्याकडे तर सगळ्याच आहेत. किती पावित्र्य आम्हाला राखलं पाहिजे, किती पद्धतीने आम्हाला याचा विचार करावा लागेल. घोंगटके पट खोलर, या सगळ्या विषय वासनांचा आम्हाला त्याग करावा लागेल. या गंधाचं जे आकर्षण आहे याच्या संदर्भामध्ये रामकृष्ण परमहंसांनी एक फार सुंदर उदाहरण दिले की काही कोळीनी म्हणे बाजारला गेल्या मासे विकायला आणि गेल्यानंतर रात्र झाली, उशीर झाला, तर घरी वापस येण्याच्या ऐवजी त्याने विचार केला इथेच थांबू आपण. आणि त्या एका दुकानाच्या समोर फळीवरती झोपी गेल्या. पण आता त्यांना काही झोप येईना. त्या अस्वस्थ झाल्या, कासावीस झाल्या, झोप काही येईना. त्यातली एक फार हुशार होती. तिने काय केली, मासे विकून रिकामी झालेली जी टोपली होती ना, ती टोपलीच तिने तोंडावरती घेतली आणि तिला गाढ झोप लागली. किती आम्ही अडकतो या विषय वासनेमध्ये. या सगळ्या गोष्टीचा आम्ही जोपर्यंत त्याग करणार नाही तोपर्यंत हा आम्हाला ईश्वर भेटणार नाही. म्हणून कबीरदास परमात्माच्या प्राप्तीचा मार्ग सांगतात, घुंगटके पट खोलरे तो हे पिया मिलेंगे. तुझ्या डोळ्यावरती पडलेला हा जो पडदा आहे, मायेचा पडदा आहे, मानित्वाचा आहे, दांभित्वाचा आहे, अशोधचा पडदा आहे, गुरुची उपासना नाही, हिंसा आहे, या सगळ्या गोष्टींचा त्याग कर. तुला ईश्वर प्राप्त होईल. जास्त काही करायची गरज नाही. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी कुठे वनात जाऊन बसायची आवश्यकता नाही. शरीराला भस्मीभूत करायची आवश्यकता नाही. छापा तिलक लावायची आवश्यकता नाही. भगवे कपडे घालायची आवश्यकता नाही. प्रामाणिकपणे जर जीवनामध्ये आमचा आचार विचार असेल, या सगळ्या गोष्टी असतील, तर आम्हाला ईश्वराची प्राप्ती दूर नाही. जे कारण जले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, संत सांगतात. अंतर्बाह्य पावित्र्य आमच्या बघण्याची समान दृष्टी आमच्याकडे असावी. यासाठी कुठेही जाऊन कसलीही उपासना करण्याची गरज नाही. कबीरदासांनी परमात्म्याच्या प्राप्तीचा हा मार्ग सांगितला आहे. अनेक छोटे छोटे दोहे आहेत की ज्याच्यामधून
कबीरदासांनी आमचं जीवन शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला दया धर्म शिकवलेला आहे, आम्हाला मानवता शिकवली. इतरांचं कल्याण कसं करायचं, त्यासोबत स्वतःचाही कल्याण करून घ्यायचं असेल तर कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, या सगळ्यांचा विचार कबीरदासांनी आमच्यासाठी करून ठेवलेला आहे. आता लोक कबीरदासांना प्रश्न विचारायचे, कारण आपण काल बघितलं आहे की जन्मले हिंदू कुळामध्ये आणि वाढले मुसलमान कुळामध्ये. ते म्हणाले, तुम्ही मुसलमान आहात ना, मग तुम्ही रामाची काय आराधना करता? कबीरदास त्यांना उत्तर देतात, हिंदू कहो तो मैं नहीं, मुस्लिम कहो तो मैं नहीं, पंचतत्व का पुतला गैबी खेलन जाय. मी कोण आहे म्हणाले? 5 तत्वाचा बनलेला एक पुतळा मात्र आहे. धरती, आकाश, वायू, पाणी, अग्नी या सगळ्या तत्वांचा पंचरंग का चोला झूठा. एक ना एक दिवस तो नष्ट होणार आहे म्हणाले. मी कशाचा हिंदू, मी कशाचा मुसलमान? हिंदू कहो तो मैं नहीं, मुस्लिम कहो तो मैं नहीं, पंचतत्व का पुतला है गैबी. ऊपर बैठा हुआ जो है ना, तो बसलाय वर, तो खेळतोय म्हणे माझी, तो मला खेळवतोय आणि मी खेळतो. मी हिंदू नाही, मी मुसलमान नाही. जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान. कशाला जात विचारता म्हणाले माझी, माझं ज्ञान बघा. मोल करो तलवार का, पडे रहन दो म्यान. म्हणाले तलवारीचं मोल करा ना, माझं ज्ञान बघा, माझा आचार बघा, विचार बघा, माझी जाती कशाला बघता म्हणाले. आणि रामाचा जप करता, रामाला त्याचं भजन करता, त्याचं ध्यान करता, हे जे विचारतात ना म्हणाले, त्याचं मर्म तुम्हाला माहीत नाही. तुम्ही वेगळ्याच पद्धतीनं हिंदूचा म्हणून राम असा विचार करता. तो तसा नाही म्हणाले. तो कसा आहे? दशरथ सुत तिहू लोक बखाना. दशरथाचा सुत म्हणून तिन्ही लोक त्याचं वर्णन करतात. परंतु कबीरदास सांगतात, राम नाम का मर्म हे आना. त्या रामाचं मर्म काही वेगळं आहे म्हणाले. तुम्ही ज्याचा दशरथ सुत म्हणून उच्चार करता, त्याच्याकडे बघता, तो काही वेगळा आहे म्हणाले. तो कसा आहे? जन्माच्या आधीच त्याचं नाव राम. आम्ही गीत रामायणामध्ये ऐकतो, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. अजून नावच नाही ठेवलं तर जन्मताच राम. त्याचं फार सुंदर उत्तर एका ठिकाणी दिलेलं आहे की जो रमवितो तो राम. ज्याने कौशल्याला रमवलेला आहे, ज्याने अयोध्येला रमवलेला आहे, ज्याने प्रजेला रमविलेला आहे, असा तो राम आहे. आणि तो मला रमवतो. मग तुम्ही त्याला अल्लाह म्हणा, ईश्वर म्हणा, खुदा म्हणा, काही म्हणा म्हणाले, माझ्यासाठी तो राम आहे. खरं तर तो अजय आहे, अविनाशी आहे, तो चिरंतन आहे, अशाश्वत आहे. कसलेही जरी त्याला नाव दिलं तरी शेवटी तो एकच आहे. घट घटमेव साई रमता. तो एकटा आहे, तो एकच आहे. आपण त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत म्हणाले. अनिगत की गती क्या जाने, जाके गावना नाव. काय विचारता म्हणाले? त्याचं गावही नाही आणि त्याचं नावही नाही म्हणाले. म्हणून तुम्ही जो दशरथ सुत म्हणता, त्याचं मर्म माझ्यासाठी काहीतरी वेगळंच आहे म्हणाले. आणि मी त्याला ध्यातो, मी त्याचं भजन करतो, मी त्याची धारणा करतो. म्हणून मी हिंदू आहे का मुसलमान आहे याचा मी विचार करत नाही. मी कोणाचा आहे आणि मला कोणाची साधना करायची, मी याचाच विचार करतो. कबीरदास त्यांना उत्तर देतात, हिंदू कहे मोही राम पियारा, तुरक कहे रही मानारे. काय तुमची अवस्था आहे म्हणाले. हिंदू म्हणतात की आमचा राम आहे, मुसलमान म्हणतात आमचा रहीम आहे. झालं काय? आपुस में दो लरी लरी मरे. आपण त्याचा रोज अनुभव घेतो की त्याचा राम आहे, याचा रहीम आहे. आणि आमचा राम श्रेष्ठ का आमचा रहीम श्रेष्ठ, या दोघांची भांडणं आहेत. लरी लरी मरे. कबीरदास सांगतात मरण्यापर्यंत नौबत आली. आपुस में दो लरी लरी मरे, मर्म कोऊ ना जाना. कुणीच त्याचं मर्म जाणलेलं नाही म्हणाले की तो आहे कोण. आणि त्याच्यापर्यंत जायचं असेल तर वेगळी साधना करावी लागेल. या केवळ गोष्टींचा विचार करून चालणार नाही,
त्याचं मन मर्म जर जाणायचं असेल तर कबीराने एक दोहा या ठिकाणी फार छान दिला आहे. कबीरा लोहा एक है गठने में है फेर. कबीर म्हणतात लोखंड एकच आहे, लोखंड एक आहे, पण त्याच्यापासून तयार होणाऱ्या वस्तू वेगळ्या वेगळ्या आहेत. गठने में है फेर. आम्ही त्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं, कुणी कुऱ्हाड तयार केली, कुणी तलवार तयार केली, कुणी भाले तयार केले, कुणी बर्ची तयार केली, कुणी विळी तयार केली. गठने में है फेर. कशाला याच्यामध्ये पडतो म्हणाले, अरे लूट सके तो लूट ले राम नाम का फेर. एक काम कर म्हणाले, या सगळ्या वादात पडण्यापेक्षा तुला जेवढे रामनामाची लूट करता येईल ना तेवढी कर म्हणाले. नाही तर काय होईल, फिर पछताएगा जब प्राण जाएगा. ज्या दिवशी प्राण निघून जातील ना म्हणाले, त्या दिवशी या कुठल्याही गोष्टी तुला मदतीला येणार नाहीत, कामाला येणार नाही. मग कशाला तो अल्लाह आहे, तो खुदा आहे, तो गॉड आहे का, तो राम आहे, रहीम आहे, यामध्ये कशाला पडतोस म्हणाले. एक लोहा जो अनेक पद्धतीनं आपले वेगवेगळे आकार धारण करतो, त्याच पद्धतीनं तो ईश्वर वेगवेगळ्या रूपामध्ये आमच्या समोर सादर होतो. भारतीय संस्कृती तर खूप मोठी आहे. आम्ही सगळ्यांची पूजा करतो. आम्ही म्हणतोच हमसे देश के वासी है जिस देश में गंगा बहती. आम्ही गंगेमध्ये देवाला पाहतो, आम्ही पहाडात देवाला पाहतो, आम्ही वृक्षांमध्ये पाहतो. तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरी. ही आमची सोयरी आहेत, कारण यामध्ये आमचा परमात्मा आहे, याच्यामध्ये आमचा ईश्वर आहे. मग या वादात न पडता जो दुर्लभ मनुष्य जन्म आम्हाला मिळालेला आहे, त्या दुर्लभ मनुष्य जन्माचा विचार करून त्या परमात्म्याची प्राप्ती आम्हाला करून घ्यायची. कबीराने अनेक दोह्यांमधून अनेक विचार प्रकट केले. ते म्हणाले लहान मोठा असं कोणी नसते म्हणाले. आपण सगळे त्या ईश्वराचे, आपण सगळे समान आहोत. कुणीही लहान नाही, कुणीही मोठा नाही. आणि कधीही मोठं म्हणून लहानाची निंदा करायची नाही, लहानाला त्रास द्यायचा नाही, लहानाला सतवायचं नाही का. आता त्याची पण एक ताकद असते म्हणाले. आणि ज्या वेळेला ती समोर येते ना, मग त्यावेळेला आमच्याकडे दुसरा उपाय नसतो त्याला सहन करण्याशिवाय. कबीरदास उदाहरण देतात, तिनका कबहून निंदिये. तिनका म्हणजे गवताची काडी. तिची कधी निंदा करू नका, तिला तोडवू नका म्हणाले. तिनका कबहून निंदिये जो पावतले होई, कबहू उड आँखों में पडे. आणि मग काय होईल, पीर घनेरी होई. साधारण काडी आहे, शुल्लक आहे, म्हणून जर तिची निंदा केली, तिला तुडवण्याचा प्रयत्न केला आणि तीच जर काडी डोळ्यामध्ये येऊन पडली तर कल्पना करा असा त्रास होतो. कबीरदास सांगतात पीर घनेरी होई. आता जी काही घनी म्हणजे खूप कठीण पीडा आहे ना, आम्ही तिला सहनसुद्धा करू शकत नाही. आणि अशा वेळेला कबीरदास समाजामध्ये समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. दुर्बल कोण सताइये जाकी मोठी हाय, बिना जीव की सांस सो लोह भी भस्म हो जाए. कुणाला सतवायचं नाही म्हणाले, कुणाला सतावू नका, कुणाला त्रास देऊ नका. दुर्बलांना तर त्रास देऊच नका म्हणाले, कारण त्याची जी हाय असते ना ती फार मोठी असते म्हणाले. त्याचं उदाहरण कबीराने दिले की त्या घिसाडी लोकांकडे लोखंड गरम करण्यासाठी जी धोंकणी असते ती कशाची असते, चमड्याची असते, बिना जीव. आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला ती हवा मारली जाते ना, तर बिना जीवच्या धोंकणीमधून निघणाऱ्या हवेनं जर लोह भस्म होत असेल तर याच्यातच चमड्यामध्ये तो परमात्मा बसलेला आहे, याच्यात आतमध्ये ईश्वर बसलेला आहे. ही धोंकणी तर जागृत आहे, चैतन्यमय आहे. आणि मग अशा वेळेला जर या अशा लोकांना सतावलं, त्याची हाय लागली, तर कबीरदास सांगतात की त्याच्यापासून आम्हाला खूप नुकसान होणार आहे. रहीमन देखी बड्यान को, रहीमदासाचा एक दोहा फार सुंदर आहे. रहीमन देखी बड्यान को लघुन दीजिए डारी. रहीमदास म्हणतात की मोठ्याला बघून किंवा एखादी मोठी गोष्ट प्राप्त झाली, अशा वेळेला जी क्षुल्लक आहे, छोटी आहे, तिचा त्याग करू नका. रहीमन देखी बड्यान को लघुन दीजिए डारी. उदाहरण दिले, का असं करू नका, जहां काम आवे सुई का करे तरवारी. तलवारीच्या समोर सुई छोटी आहे, सुई लहान आहे. आम्ही तलवारीला महत्त्व देतो,
आणि सुई सामान्य म्हणून सोडून देतो. पण रहीमदास सांगतात की रणामध्ये युद्ध करायचंय तर तलवार पाहिजे, तसं कपडे शिवायचे तर शिंप्याकडे सुईच पाहिजे. आम्ही जर आज ठरवलं की बस तुझ्याकडे सुई नाही का, मग या तलवारीनं शिव आमचे कपडे, तर चालणार नाही. जहा काम आवय सुई का करे तरवारी. प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी सर्वश्रेष्ठच आहे. सुई सुईच्या जागी श्रेष्ठ आहे, तलवार तलवारीच्या जागी श्रेष्ठ आहे. म्हणून मोठ्याने छोट्यांना, दुर्बलांना नष्ट करण्याचा प्रयत्न करून सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा जर आम्ही प्रयत्न केला तर समाजामध्ये असणारी ही जी विषमता आहे, समाजामध्ये असणारी ही जी काही दुरी आहे, खाई आहे, ती नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. कबीराचे विचार फार उच्च आहेत. कबीराने ही समानता केवळ भाषणांमधून नाही, व्यासपीठावरून नाही, तर प्रत्यक्षांमध्ये कबीराने ही समानता प्रस्थापित करण्याचं काम केलेलं आहे. जीव नसलेल्या धोकणीमधून निघणारी हवा जर लोखंडाला भस्म करू शकते, तर ज्या धोकणीमध्ये जीव आहे, ज्याच्यामध्ये चैतन्य आहे, ज्याच्यामध्ये प्राण आहे, त्या धोकणीनं जर काही आपल्याबद्दल चिंतलं तर त्याची हाय आपल्याला निश्चित लागते. आता आम्ही या गोष्टींवरती विश्वास करणार नाही की कोणाचा श्रापही लागत नाही, कोणाचा आशीर्वादही लागत नाही. पण असं नाही, संतांचे वचनं आहेत, संतांचे शब्द आहेत, आम्हाला त्याच्यावरती विश्वास करायचा आहे. पण समाजामध्ये जगत असताना, वावरत असताना या सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाणं आमच्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच गणपतीचा विचार करत असताना असं वाटते की जी दुर्वा, जी हराळी, जे गवत सामान्य आहे, साधारण आहे, त्या गवताला सुद्धा गणपती, समूहाचा पती, एक नेता म्हणून त्या सामान्य गवताला एखाद्या सामान्य नागरिकासारखं त्यांनी आपल्या मस्तकावरती धारण केलेलं आहे. आणि ही समानता कबीर अपेक्षित करतात. जी काय श्रेष्ठ कनिष्ठता आहे, जी काय श्रीमंती गरिबी आहे, जी काय ऊंच नीच आहे, कबीरदास अशा पद्धतीनं समाजातून नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. कबीर सांगतात कसं बोलावं, आमची वाणी कशी असावी. ऐसी बानी बोलिये, ऐसी बानी बोलिये मन का आपा खोय. आपा म्हणजे अंतःकरणातली तळमळ, अंतःकरणातला राग, अंतःकरणातला द्वेष. असं बोला, ऐसी बानी बोलिये मन का आपा खोय, औरन को शीतल करे आपू शीतल होय. अशी वाणी बोला म्हणाले की दुसऱ्याचंही अंतःकरण शांत करेल आणि मग आपलंही अंतःकरण शांत होऊन जाईल. एवढी आमची नम्र वाणी असावी, बोलताना मधुरता असावी, असं वाटावं की समोरचा माणूस गुलाबजाममधला पाक पाजवतोय की काय, खाऊ घालतोय की काय, इतकी मिठी वाणी. आज समाजामध्ये जे काही दिसत आहे, अर्ध्याच्या वरती जो द्वेष आहे तो वाणीमधून प्रसारित व्हायला लागला, शब्दांमधून प्रसारित व्हायला लागला. शब्द आधी तोलावे लागतात आणि मग बोलावं लागतं. बोलून एकदा का धनुष्यामधून बाण सुटला की तो परत येत नाही. तसं बोलायच्या आधी आम्हाला विचार करायचा आहे की आम्ही काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय, कशाबद्दल बोलतोय. आज फार आमची वाणी सामान्य पातळीला आलेली आहे आणि मग त्यामधून समाजाची किती प्रमाणात हानी होते याचा आम्ही रोज अनुभव घेतो. कबीरदास सांगतात वाणीमधून सुद्धा हिंसा नको. ऐसी बानी बोलिये मन का आपा खोय, औरन को शीतल करे आपू शीतल होय. स्वयं पण शांत झाला पाहिजे आणि दुसऱ्याला सुद्धा शांतता वाटली पाहिजे, अशी वाणी बोलावी. पण आम्ही बोलतो कसं? दंत कहे जीभ से, दात काय म्हणतात जिभेला, दंत कहे जीभ से हम 32 तू अकेली माय. हम 32 है, आम्ही 32 आहोत, तू एकटीच आहेस. जीभ कहे दंत से टेढ़ी चलू ना तो 32 ही गिर जाए. तुम्ही भले 32 असाल म्हणाले, पण मी जर एकदा वाकडीत वळले ना, माझी जर चाल वाकडी झाली ना, तर ही 32 गिरायला पडायला जास्त वेळ लागणार नाही, नष्ट व्हायला जास्त वेळ लागणार नाही. विचार करायचा आहे, काय बोलायचे. दाताचे घाव एक वेळ नष्ट होतात, दाताने केलेले घाव नष्ट होतील, पण जिभेने केलेले घाव नष्ट होत नाहीत. रहीमन जिव्हा बावरी. रहीमदास सांगतात की जिव्हा कशी आहे, बावरी आहे म्हणाले, पागल आहे म्हणाले. रहीमन जिव्हा बावरी कहीगी सर्ग पाताल.
काय काय बोलते म्हणाले, स्वर्ग मोठ्या मोठ्या गप्पा करते आकाश पाताळाच्या. रहीमन जिव्हा बावरी कहीगी सर्ग पाताल. बोलून काय करते, आपू कही भीतर रही, बोलते आणि मध्ये जाऊन लपून बसते. त्याचा परिणाम काय होतो, जूते खाय कपाल, आणि मग मार पडतो. तो मार आम्हाला कुठे मिळतो, आता शरीराच्या कुठल्याही भागावरती. बोलतो आम्ही आणि हात मोडला जातो, बोलतो आम्ही आमचा पाय मोडला जातो, बोलतो आम्ही आमचा कपाळ मोक्ष होतो. आपू कहे भीतर रहे, जूते खाय कपाल. मग असं करायचं नाही. तर मग काय करायचं, कबीरदास सांगतात, वाणी ऐसी बोलिये मन का आपा खोय, औरन को शीतल करे आपू शीतल होय. कबीरदास अशिक्षित आहेत, कबीरदास शिकलेले नाहीत. मसी कागज छुओ नाही, कलम गही नाही हात. मी कागदाला हात लावला नाही म्हणाले, मी कुठल्या पेनीला हात लावला नाही, कलबेला हात लावला नाही म्हणाले. पण एवढं सामर्थ्य, एवढं भांडार आमच्या समोर आलेलं आहे त्यांचं. कशातून आलेलं आहे. गुरु नानकांचं एक उदाहरण आहे की गुरु नानक त्यांचे गुरुजी त्यांना शिकवायला बसले म्हणे, कहो नानक एक. नानक म्हणाले 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 8 8 9 9 10 10 11 11 12 12 13 13 14. आता नानक बोलायलाच तयार नाही. कहो नानक 14, कहो नानक 14. नानक म्हणाले नाही, अब उसके आगे नाही. 13. एकदा त्याचं सगळं आहे कळालं, 13 तुझको सौंपता. हे 13 कळालं, त्याचं कळालं की पुन्हा बाकी काही नाही. आणि भलेही कबीरदास शिकलेले नाहीत, पण हे 13 हे त्याचं आहे, माझं काही नाही. गैबी खेळणं माही, तो माही माझ्याशी मला खेळवतोय हे कळालं, सगळं त्याच्या हातामध्ये आहे. हे ज्या वेळेला कळालं त्यावेळेला कसाचं शिक्षण. आणि याच मोठ्या शिक्षणामधून आमच्या समोर ज्ञानाचा अथांग सागर कबीरदासांनी प्रस्तुत केलेला आहे. आमच्या जीवनामध्ये काय असावी, कबीरदास सांगतात, क्षमा असावी. क्षमा बढ़न को चाहिए, छोटन को उत्पात. कहाँ विष्णु का घट गया, भृगूने मारी लाथ. म्हणाले आमच्या मोठ्यांकडे तर क्षमा असावी, क्षमा करावी मोठ्यांनी. लहाने तो उत्पात करणारच, लहानांचा तो गुण आहे, ते उत्पात करतील. म्हणून आम्ही त्यांचं दंडन करायचं नाही. आम्ही काय करायचं त्यांना, तर त्यांना क्षमा करायची. उदाहरण दिले, काय कुठं चुकलं होतं म्हणाले विष्णूचं. कुठे चुकलं विष्णूचं, की भृगूने त्यांना लात मारली. भृगू मोठे होते ना, क्षमा असायला पाहिजे होती त्यांच्याकडे. क्षमा मोठ्यांना शोभा देते, उत्पात लहानांना शोभा देतो म्हणाले. शंकराचार्यांच्या चरित्राचा अभ्यास करताना लक्षात एका अध्यायामध्ये येते की अभिनवगुप्त शंकराचार्यांकडे आला, शरणार्थी म्हणून आला, पण वास्तवामध्ये त्याला त्याच्या पंथाचा अभिमान होता. आणि त्यांनी एक जारण मारण पद्धतीनं शंकराचार्यांना व्याधी उत्पन्न केली, भगंदरासारखी व्याधी उत्पन्न केली. आता शंकराचार्य त्या भगंदराच्या व्याधीनं त्रस्त आहेत. पद्मपादांना ते पाहवत नाही, गिरीला ते पाहवत नाही. आणि नंतर लक्षात आलं की हे कोणाचं काम आहे, तर या अभिनवगुप्ताचं काम आहे. देव आले, देवांचे वैद्य आले होते शंकराचार्यांना बघायला, आणि त्यांनी सांगितलं, म्हणाले हे अभिनवगुप्तांनी केलेलं काम आहे. आता पद्मपाद अभिनवगुप्तांना शिक्षा देण्यासाठी तयार आहेत. शंकराचार्य म्हणतात जाऊ दे, तो त्याचे भोग भोगेल, आपण कशाला त्याला काय करायचं. ही क्षमा अशा पद्धतीनं मोठ्यांना शोभा देते. आणि म्हणून कबीरदास सांगतात की मोठी माणसं आहेत ना, त्यांनी क्षमा करावी, त्यांनी अपराध पोटात घ्यावे. तर समाजामध्ये, परिवारामध्ये आणि शेवटी राष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या
काही समस्या आपण पाहतो उभ्या राहणार नाहीत, पण आज कोणी कुणाला क्षमा करायला तयार नाही. आमची सगळ्यांची भाषा बघून घेतो जी आहे. अशा वेळेला आजच्या काळामध्ये तर खऱ्या अर्थानं कबीरदासांचे विचार चांगल्या पद्धतीनं त्यांचा अभ्यास व्हायला पाहिजे. धनाच्या संदर्भाने कबीरदास काय सांगतात? पैसा किती पाहिजे आमच्याकडे? पैसा किती असावा? साई इतना दीजिए, किती द्या म्हणाले देवा? जामे कुटुंब समाय, माझं कुटुंब ज्याच्यामध्ये त्याचा उदरनिर्वाह होईल ना, बस तेवढंच द्या. साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूका ना रहूं, साधू भी भूका ना जाए. घरी आलेल्या अतिथीला मी 2 घास खाऊ घालेल, देवा इतकाच मला पैसा द्या, इतकीच मला संपत्ती द्या, इतकाच. आपण पाहतो ते शेले विकायला गेले तर जास्त भावामध्ये भेटत असतील तरी त्या दामामध्ये ते शेले विकत नसेल. आहे त्याच्यापेक्षाही कमी भावामध्ये कबीरजी आपले शेले विकत, आपण तयार केलेलं वस्त्र विकत. आता काही जण आमच्यावरती आरोप करतात की संतांनी आम्हाला प्रयत्नवादापासून दूर केलं आणि प्रारब्धवादी बनवलेलं आहे. पण हे चुकीचं आहे. आमची संपत्ती धर्म, अर्थ, काम, मोक्ष या सगळ्याच गोष्टीला मान्यता देते, अर्थाला सुद्धा मान्यता देते. श्री सुक्ताचा अभ्यास करताना, वाचन करताना आम्ही त्याच्यामध्ये वाचतो, अश्वपूर्वा, रथमध्या, हस्तिनाद, प्रबोधिनीम कशावर बसून यावी, कशा पद्धतीनं चित्कार करीत यावी, गर्जत यावी, गर्जना करत संपत्ती यावी. चोरून घ्यायची नाही, भ्रष्टाचार करायचा नाही. तुकाराम महाराज सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, पण उदास विचारे वेच करी. प्रपंचिते सुवर्ण. समर्थ रामदास स्वामी सांगतात, कुणी सांगितलं आमच्याकडे की अर्थाला महत्त्व नाही, पैशाला महत्त्व नाही, पण ते किती असावं त्याला सुद्धा बंधन आहे. म्हणून कबीरदास सांगतात की साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूका ना रहूं, साधू भी भूका ना जाए. तेवढीच अपेक्षा असावी, अधिक धनाची अपेक्षा नसावी. कारण अधिक प्रमाणामध्ये जर ते धन झालं तर त्याचा सुद्धा आमच्या जीवनावरती दुष्परिणाम होतो. आमचे आप्पा सांगतात, सोड खुळ्या तू आस धनाची, वृत्ती निरीच्छ करी स्वमनाची, कर्मे तवजे मिळेल काही, धन संतोषे त्यातच राही. तुझ्या कर्माने, तुझ्या कष्टाने तुला जेवढं मिळेल ना, त्याच्यामध्ये संतोष पाडण्याचा प्रयत्न कर. ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, हा संतोष आमच्याकडे. पण कर्म करायचं, कर्म टाकायचं नाही. आप्पा लक्ष्मी स्तोत्रामध्ये म्हणतात की तू जर नसशील तर मन न लागत सत्पथा. ते सत्पथामध्ये मन लागत नाही. आरोग्य, आयु, बल, कीर्ती सगळं तुझ्यामध्येच आहे, तू असायलाच पाहिजे. लक्ष्मी कृपा करी नमितो पदाते. लक्ष्मी कृपा कर, मी तुझ्या पायाशी वंदन करतो. आप्पा सांगतात. कोण सांगते की आम्हाला संपत्ती नको? शंकराचार्याच्या पोथीमध्ये कनकधारा स्तोत्र आहे. शंकराचार्यांनी तर त्या ब्राह्मणाचं घर सोन्याच्या आवळ्याने भरून टाकले. म्हणाले इतकी संपत्ती दे त्याला. लक्ष्मीनं सांगितलंय मागच्या जन्मी आता काही कुणालाही काही दान केलेलं नाही, कुणाला काही दिलेलं नाही, म्हणून हा दरिद्री आहे. ते म्हणाले आता नाही, आता तू आलीस ना तर याचं घर सुवर्णाच्या आवळ्याने भरून टाक. अंगमहरे पुलकभूषणम आश्रयंती, भृंगांगनेव मुकुलाभरणम तमालम, अंगीकृता अखिल विभूतीर पंगलीला, मांगल्यदास्तु मम मंगल देवताय. कृपा कर त्याच्यावर, त्याचं घर भरून टाक. अर्थ पाहिजे आमच्याकडे, पैसा पाहिजे, संपत्ती पाहिजे, पण किती पाहिजे? जास्त असेल तर त्याचाही त्रास होतो. पुत्राच्या पलीकडे त्याचं संरक्षण करावं लागते, त्याला सांभाळावं लागते. रात्रंदिवस मग युद्धाचा प्रसंग असतो. काय करायचं त्याच्यासाठी? आलेला अतिथी उपाशी जाऊ नये. आणि माझंही कुटुंब, त्याचंही पोट भरलं पाहिजे. देवा एवढीच मला संपत्ती दे. कबीरदास सांगतात. कबीरदासांनी पैशाच्या पेक्षाही जास्त महत्त्व कशाला दिले? तर आमच्या चारित्र्याला दिले, आमच्या शिलाला दिलेला आहे. पैसा संपला काही नुकसान नाही, पैसा चोरीला गेला काही नुकसान नाही, तब्येत खराब झाली थोडंसं नुकसान आहे, पण शील जर एकदा गेलं ना तर पुन्हा त्याची प्राप्ती होत नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाची आमच्याकडे संपत्ती काय आहे? तर कबीरदास सांगतात, शीलवंत सबसे बडा, शील रतन की खान, तीन लोक में संपदा,
रही शील में आन. तीन लोकामध्ये खरी संपत्ती काय असेल तर हे शील आमचं आहे आणि त्या शीलाचं रक्षण आम्ही केलं पाहिजे. राणी पद्मावतीने अल्लाउद्दीन खिलजीच्या तावडीत जाण्यापरीस जोहर पत्करला. राजा दाहिरच्या 2 मुलींनी सुशीला आणि सुमित्रा मोहम्मद बिन कासिमच्या तावडीत जाण्यापेक्षा स्वतःच्या हृदयामध्ये खंजीर खुपसून घेतला आणि आत्महत्या केली. भारतीय संस्कृती आमच्या शिलाला महत्त्व देते. भारतीय संस्कृती आमच्या या आचरणाला महत्त्व देते. म्हणून शील संपत्तीपेक्षाही मोठं आहे. कबीरदास सांगतात नुसतं मोठा असून चालत नाही म्हणाले. मोठेपणा पण कसा असावा. बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर. पैसा खूप आहे, संपत्ती खूप आहे, पण दान धर्म नाही तर त्या संपत्तीचा सुद्धा काही उपयोग नाही म्हणाले. नाही तर खजुराचं झाड उंचच्या उंच आहे, फायदा काय, फळे हाताला येत नाही आणि सावली मिळत नाही. पंथी को छाया नाही, फल लागे अति दूर. नुसता श्रीमंत घरात जन्माला आला, मोठ्या घरात जन्माला आला महत्त्वाचं नाही. ऊंचे कुल क्या जन्मिया, करणी उंची नाही. मोठ्या घरात जन्माला आलास तुझी करणी उंची नाही म्हणाले. सुवर्ण कलश सुरा भरा, साधू निंदा जाय. सोन्याचा कलश आहे म्हणाले, सोन्याची सुरई आहे, पण कशानं भरली, ती दारूनं जर भरलेली असेल, मद्यानं जर भरलेली असेल, तिची जशी निंदा होते तसं मोठ्या घरात जन्माला आला, श्रीमंत घरात जन्माला आला, पण तुझ्याकडे शील नसेल, तुझ्याकडे दान देण्याची प्रवृत्ती नसेल तर तो जन्मसुद्धा वाया गेलेला आहे. कबीरदास सांगतात. कबीर आमचं आत्मपरीक्षण करायला सांगतात. आम्ही आमचं आत्मपरीक्षण कधी करत नाही. एरवी आम्ही लोकांनाच नावं ठेवतो. एक बोट ज्या वेळेला दुसऱ्यांकडे करतो ना त्यावेळेला 4 बोटं आमच्याकडे असतात. कबीरदास म्हणतात की स्वतःचं आत्मपरीक्षण करा. शोधा काय, बुरा देखन में गया, बुरा न मिलिया कोय, जब खोजा आपने मुझसे बुरा न कोय. म्हणजे मी माझ्या आतमध्ये पाहायला गेलो, बाहेर मला दिसलं नाही कोणी, पण माझ्या आतमध्ये मी पाहायला गेलो आणि माझ्यासारखा वाईट मला दुसरा कोणीच दिसलेला नाही. हे आत्मपरीक्षण आम्ही करावं. ज्यावेळेला आम्ही आमच्या आतल्या या सगळ्या वाईट गोष्टी बाहेर काढून टाकू ना, तो ईश्वर आमच्यामध्ये आहे. पुन्हा आम्ही पहिल्या याच्यावरती येतो की घटमेही अवघट भया. दुर्योधनाला सांगितलं, म्हणाले चांगला माणूस शोधून ये, त्याला भेटलाच नाही. भेटेल कसा, तो स्वतःच वाईट होता. आणि युधिष्ठिराला सांगितलं वाईट माणूस शोधून ये, त्याला वाईट भेटलाच नाही, कारण तो चांगला होता. म्हणून कबीरदासाने आत्मपरीक्षण करण्यासाठी आम्हाला सांगितले. कबीरदासाने प्रेमाला महत्त्व दिले. कसं प्रेम करा, अनन्यसाधारण आमचं प्रेम असलं पाहिजे. ईश्वर आमचे आप्पा सांगतात की परमात्म्याची प्राप्ती करायची तर अनन्यता हाच त्याचा टेलिफोन नंबर आहे. आणि जोपर्यंत ही अनन्यता येत नाही तोपर्यंत ईश्वर आम्हाला प्राप्त होत नाही. म्हणून कबीर सांगतात, प्रेमन बारी उपजे, प्रेमन हाटी बिकाई, राजा परजा जेही रुचे, शीस देई ले जाई. प्रेम प्राप्त करायचं नाही तुम्हाला दुसऱ्यांकडून, प्रेमाची अपेक्षा आहे ना, मग त्यासाठी तुमचा त्याग असावा. प्रेमन बारी उपजे, कुठल्या बागेत प्रेम येत नाही. प्रेमन हाटी बिकाई, कुठल्या बाजारात प्रेम विकत भेटत नाही. मग राजा परजा जेही रुचे, कुणालाही असू दे, राजाला असू दे का साधारण माणसाला असू दे, शीस देई ले जाई. आपलं शिर द्या, आपलं सर्वस्व द्या, आपलं सगळं द्या आणि मग बघा. मेहंदी बाटन को लगे जो मेहंदी के नाक. मेहंदी लावणारी बाई दुसऱ्याच्या हाताला मेहंदी लावते आणि काय होते, मेहंदी लावता लावता तिचा आपला सुद्धा हात रंगून जातो. आम्ही दुसऱ्याला काही चांगलं देण्याचा प्रयत्न केला की आपोआप त्याचं सुखसुद्धा आम्हाला लागलीच परतून मिळत असते. पण त्यासाठी देणं गरजेचं आहे. म्हणून राजा परजा जेही रुचे, ज्याला पाहिजे असेल, राजा जरी असला तरी बलात्काराने प्रेम प्राप्त नाही, त्याला सुद्धा राष्ट्रासाठी त्यागच करावा लागेल. आणि तो आम्ही पाहतो, आमचं सौभाग्य आहे. आजच्या या कठीण प्रसंगामध्ये 5 वर्ष झाली, या 2 वर्षामध्ये कशा पद्धतीनं काम चाललंय. देशाला आपली मातृभूमी, आपली आई समजून इतक्या समर्पण भावनेने ते काम करतात. तेव्हाच नमो नमोचे नारे लागतात, उगी लागत नाहीत नमो नमोचे नारे. प्रेमन बारी उपजे, प्रेमन हाटी बिकाई, राजा परजा जेही रुचे, शीस देई ले जाई.
सर्वस्व द्या आणि मग बघा कशा पद्धतीचं प्रेम तुम्हाला प्राप्त होते. कबीरदास सांगतात, कबीर कबीर क्या कहते हो, अरे जाओ जमुना के तीर, एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. एका कबीराच्या प्रेमामध्ये तुम्हाला कोटी गोपिका वाहून गेलेल्या आहेत. एका गोपीच्या प्रेमामध्ये कोटी कबीर वाहून गेलेले तुम्हाला दिसतील म्हणाले. इतकं प्रेम त्या गोपिकांनी कृष्णावरती केलेलं आहे. उद्धव ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्या गोपिका सांगतात, उद्धव इना नयननु अंजन देहू आनहु श्याम आनहु क्यों न श्याम रंग काजर जासो जुरयू सनेह. तो श्यामरूपी काजळ आणून आमच्या डोळ्यात घाल म्हणाले. जासो जुरयू सनेहू, ज्याच्यासोबत आमचं प्रेम जुडलेलं आहे. कशी अवस्था आहे आमची. बासर दिन कर नाही सुहात, न दिवस चांगला वाटतो न रात्र चांगली वाटते. नाही सुहात बन गे हो. काय सांगावं म्हणाले उद्धवा, कहा कहो दुःख येऊ. तुला आमचं काय दुःख सांगू म्हणाले. किती आम्हाला दुःख आहे. तो कृष्ण आमच्यापासून दूर गेलेला आहे. उद्धव इन नयननु अंजन देव आन हो क्यों न श्याम रंग काजर जासो झुरयु सनेह. तपते रहती निसी बासर मधुकर नहीं सुहात बन गे हो कहा कहो दुःख येऊ. अशा पद्धतीचं जर आम्ही प्रेम केलं तर तो ईश्वर आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कबीरदास सांगतात, कसं प्रेम करा. प्रेम तो ऐसा कीजिए जैसा चंद चकोर. चकोर चंद्रावरती जसं प्रेम करतो तसं प्रेम करा म्हणाले. प्रेम तो ऐसा कीजिए जैसा चंद चकोर चोंच टूटे भुईमा गिरे चित्त तो वाकी ओर. आता तो तुटलाय, खाली पडलाय, चोंच तुटून गेली, पण शेवटी पुन्हा कुठं आहे तर त्याचं सगळं लक्ष त्या आकाशाकडे आहे. असं जर आम्ही प्रेम केलं तर तो ईश्वर आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. कुणाला पत्र लिहायचे म्हणाले कबीरदास, पाती तो ताको लिखिए जो कोई है विदेश, जो तन में जो मन में जो नयनन में ताको कहाँ संदेश. अरे जो आमच्या मनामध्ये आहे, आमच्या तनामध्ये आहे, आमच्या डोळ्यामध्ये आहे, त्याला काय म्हणून संदेश पाठवायचा. पत्र तर त्याला लिहितात जो आमच्यापासून दूर आहे. कबीरा काजल रेख की अब तो दईन जाय नयनन में साम बसे काजल कहाँ समाय. साध्या काजळाची रेघ सुद्धा आता आमच्या डोळ्यामध्ये जात नाही. जाईल कशी म्हणाले. आमच्या डोळ्यात कोण बसलेला आहे, तो श्याम बसलेला आहे. एवढं जर आम्ही प्रेम केलं, निस्वार्थ प्रेम केलं, तो ईश्वर आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच घुंगट के पट खोल रे. कबीराची भक्ती आम्हाला माहिती आहे. अंशडिया छाल्या पडी पंथ निहारी निहारी जिबडिया छाल्या पडी राम पुकारी पुकारी. म्हणाले डोळ्यामध्ये आता रक्त यायला लागले, छाले पडलेत. कोणाचा पंथ, रामाचा पंथ पाहून पाहून. जिबडिया छाल्या पडी, तोंडामध्ये फोड आलीत म्हणाले. काय म्हणून, राम राम राम. आता आमचं रामनाम कसं असते याचा आमचा आम्ही विचार करू. आमचं सोयीचं रामनाम असते. वेळ भेटला तर, बाकी सगळ्या गोष्टीला आम्हाला वेळ भेटतो. आपण नेहमी म्हणायचे, विशेषकर बायका घर झाडताना मन लावून झाडतात. इतकं मन लावून झाडतात, कुठे एखादा कचरा काढी राहू नये. पण तितकंच मन आमचं जपात लागते का, तर लागत नाही. अशा पद्धतीची आमची भक्ती असली पाहिजे. दानाचं महत्त्व सुद्धा कबीराने सांगितले. दान दिये धन ना घटे नदी ना घटे नीर. पाणी दिल्यानंतर नदीचं जसं ते पाणी संपत नाही, तसं दान दिल्यानंतर आमची संपत्ती संपत नाही. उलट काय होते तर ती अजून वाढते. असं कोण सांगते. आंखो देखियो कबीर. कबीराने कहा की मी हे स्वतः माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. जो जितका अधिक दान देतो, जेवढा अधिक इतरांच्या कामी येतो, त्याला सुद्धा परमात्मा तेवढ्याच, आम्ही म्हणतो ना छप्पर फाडके, पण याच्यासाठी द्यावं लागेल आम्हाला. कबीरावरती म्हणे एकदा असा खटला भरला. कुठला खटला भरला तर कबीर सगळ्यावरतीच प्रेम करतात. अजब खटला आहे. कबीर सगळ्या धर्माच्या लोकांना चाहतात, सगळ्यावरतीच प्रेम करतात. आणि म्हणून त्यांच्यावरती खटला भरला. त्यांना सिकंदर लोधीच्या न्यायालयामध्ये घेऊन गेले. बहस चालू झाली. जो कोणी वकील असेल तो काहीतरी प्रश्न विचारत होता आणि कबीरदास आकाशाकडे डोळे लावून बसले होते.
त्यांनी विचारलं, काय पाहता म्हणाले वरती, काय आहे? तुमचं लक्ष आहे का? इथं तुमच्यावरती खटला चालू आहे, तुमच्यावरती आरोप आहेत आणि तुम्ही आकाशाकडे पाहता, काय पाहता म्हणाले. कबीराने सांगितलं, म्हणाले, मी पाहतोय. काय पाहतो? सुईच्या नेढ्यामधून, नेढा म्हणजे सुईचं छिद्र, त्या सुईच्या छिद्रामधून हत्ती, घोडे, उंट, यांची पालखी चालली, यांची वरात चालली आणि ते मी पाहतोय म्हणाले. आता असं उत्तर ऐकल्यानंतर वेडं म्हणणार नाहीत ते काय, आणि त्यांनी ठरवलं की हा ठार वेडा आहे म्हणाले. तर त्यांना कबीराचं काय माहीत की इतका आत्मा सूक्ष्म रूपामध्ये आहे, इतका आत्मा परमात्मा सूक्ष्म रूपामध्ये आहे. यच्च किंचित जगत सर्व दृश्यते श्रूयते अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्त नारायणम हरी निवार शुकवा तन्वी पीता भास्या तनोपमा तस्या शिखायामध्ये परमात्मा व्यवस्थित. आम्ही वाचतो, ऐकतो, सब्रह्म सशिव सहरी सेंद्र सोक्षर परमस्वराट. इतका तो सूक्ष्म आहे, इतका तो विराट आहे. सुईच्या नेढ्यामधून ती वरात चालली हे पाहतो असं म्हणल्यानंतर तो खटलाच तिथं बरखास्त झाला आणि कबीरदास आले. एकदा कबीरदास रस्त्याने येत होते म्हणे, 2 माणसं भांडत होती, खूप भांडणं जोरात चालली. कबीरदास उभे राहून भांडणं पाहत होते. आता हळूहळू कबीरदासांना ती भांडणं ऐकून हसू यायला लागले. इतकं हसू की आता कबीर गडबडा लोळायला लागले. आता 2 भांडणे करणारी माणसं एक झाली आणि आता ते कबीराशी भांडू लागली. म्हणाले, तुम्हाला हसायला काय झालं इथे? आम्ही दोघं भांडतोय ना म्हणाले, आणि तुम्ही हसता. कबीरदास म्हणाले, तुम्ही काय बोललात? त्याचं मला हसू आलं म्हणाले. ते म्हणे, काय बोललो? तुम्ही म्हणालात ना म्हणाले, उद्या जर याचा बदला नाही घेतला तर माझं नाव बदलून ठेव. तो म्हणला, मग? अरे म्हणले, तुझं नाव तू ठेवलंस का नाव बदलायला? तुझं नाव कोणीतरी दुसऱ्यानेच ठेवले म्हणून हसू आलं म्हणाले. आणि दुसरी गोष्ट, उद्या पाहतोस ना म्हणाले, तुला इतका विश्वास आहे त्या उद्यावरती? पाणी केरा बुलबुला आसमानस की जात, पाहता पाहता लुप्त होणारी ही जात म्हणाले, आणि तू उद्या पाहतो असं म्हणतोस. इतका तुझा विश्वास बघून मला हसू आलं म्हणाले. गडबडा लोळायला लागले कबीर. तात्पर्य काय? तर हे क्षणिक आहे, हे क्षुद्र आहे, याची जाणीव आम्हाला होत नाही. आणि म्हणून कबीरांना बहुतेक त्या दोघांवरती नाही, आमच्या सगळ्यांवरतीच हसू येत असेल. कबीरदासाचं एक पद फार छान आहे, चदरिया झिनी रे झिनी, राम रस भिनी चदरिया झिनी रे झिनी, दास कबीर ने ऐसी ओढ़ी ज्यों की त्यों धर दीनी, चदरिया झिनी रे झिनी. हे वस्त्र आहे म्हणाले, पंचरंग का चोला. काय केलंय? परमात्म्याने मला दिले म्हणाले, मी याला सांभाळले. ज्यों की त्यों धर दीनी, पण कशाने? राम रस, या रामाच्या रसामध्ये ती भिजून गेलेली आहे म्हणाले, आणि मी तिचा सांभाळ केलाय. देवांना सुद्धा तिचा सांभाळ करता आला नाही. कसा म्हणाले? ऋषींना सुद्धा तिचा सांभाळ करता आला नाही. कसा? मानवाला सुद्धा करता आला नाही म्हणाले. देवाने भोग 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 भोगलंय म्हणले, ऋषींनी त्याग त्याग त्यागले म्हणाले, आणि मानवाने काय घ्यावं, काय त्यागावं, काय त्यागू नये हे लक्षात न आल्यामुळे त्यांनी त्याचा वापरच चांगला केला नाही म्हणाले. परंतु मी, आत्मविश्वास आहे कबीरांना, मी ज्यों की त्यों धर दीनी, जशी आहे तशी मी परमात्म्याला वापस करतो म्हणाले. कसलाही डाग नाही त्याच्यात, काय क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, कसलाही डाग नाही लागला म्हणाले. आधीच 9 छिद्र आहेत, अजून एखादं छिद्र पडू नये म्हणून मी परोपरीनं त्याचा आयुष्यभर विचार केला म्हणाले. ज्यों की त्यों धर दीनी, कसलाही डाग त्याच्यावरती नाही. नाटकासाठी एखादा ड्रेस आम्ही आणतो किरायाने आणि देताना चांगला जशाला तसाच न फाटलेला न फाटता वापस करतो. कबीरदास सांगतात तसं हे वस्त्रसुद्धा मी चांगल्या पद्धतीनं आयुष्यभर सांभाळलेलं आहे म्हणाले, आणि तशाला तशी ती मी चादर आता परमात्म्याकडे वापस करतो म्हणाले. चदरिया झिनी रे झिनी, ज्यों की त्यों धर दीनी, चदरिया झिनी रे झिनी. सुरुवातीला सांगितलंय की कबीरदासाने सांगितले, काशी में हम प्रकट भये मगहर भये उदास. लोक काशीमध्ये येऊन मरतात आणि कबीरदासाने आपला मृत्यू मगहरमध्ये जाऊन
केलेलं आहे, उलटं केले. लोक त्यांना नाव ठेवायला लागली मगहरमध्ये जाऊन बसल्यानंतर. लोक म्हणे सकल जन्म शिवपुरी गवाया, सकल जन्म शिवपुरी गवाया, मरती बैठ को उठ मगहर धाया. आयुष्यभर म्हणाले काशीत राहिला, शिवपुरीमध्ये राहिला आणि मरायच्या वेळेला मगहरमध्ये गेलात का? मोक्ष न वंचा जाई, आता तुम्हाला मोक्ष मिळणार नाही म्हणाले. काशीमध्ये मेलात तर तुम्हाला मोक्ष मिळेल, पण मगहरमध्ये गेलात तर मोक्ष मिळणार नाही. कबीरदास वाटच पाहत होते कोण ऑब्जेक्शन घेईल आमच्या भाषेत, कोण आरोप करेल. ते म्हणाले बरोबर आहे तुझं, काशीमध्ये मेला पण जे एकही सद्गुण चांगला नसेल तर त्याला मोक्ष भेटणार नाही म्हणाले. म्हणून कबीरदास त्याला सांगतात मरे बनारस, बनारसमध्ये मेलास, हृदय कठोरा, पण तुझं हृदय कठोर आहे, नरकन वंचा जाई, तू नरकातच जाणार म्हणाले. आणि अशी धारणा आहे की एक अंधविश्वास हा तोडण्याचा प्रयास कबीरदासांनी या ठिकाणी केला की काशीमध्ये येऊन मेलं म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होते, मोक्षाची प्राप्ती होते. ते म्हणाले असं नाही, हृदयामध्ये जर भाव असेल तर मगहरमध्ये मेल्यानंतर सुद्धा काशी निश्चित आहे, मोक्ष न वंचा जाई, मगहरमध्ये गेलो तरी मला मोक्ष मिळणार आहे म्हणाले. आणि तू वाराणसीमध्ये मेलास तरी तुला मोक्ष मिळणार नाही म्हणाले. का? तर तुझा हृदय कठोर आहे. कबीरदासांनी अशा पद्धतीने समाजामध्ये असणाऱ्या ह्या काही अंधश्रद्धा होत्या त्या सुद्धा तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नामदेवांना कबीरदासांनी गुरु मानले. महाराष्ट्राशी तो संबंध आहे आमचा कबीरदासांचा, की कबीरदासांनी नामदेवांना जे घुमानपर्यंत गेले पंजाबमध्ये, नामदेवाच्या साहित्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल की कशा प्रकारची नामदेवाची सदुकडी भाषा आहे हिंदी. आणिले कुंभ भराईले उदिक बाल गोविंद ही नान रचू, पहिले नीरजू मछब बिटाल्या, झूटणी भैला काही करू. किती भाषेचे शब्द आहेत नामदेवांचे. आणिले कुंभ मराठी शब्द आहे, आणिले कुंभ गढा घेऊन आलो, भराईले उदिक पाणी भरलं म्हणाले त्याच्यामध्ये. कशासाठी? बाल गोविंद ही नान रचू, कृष्णाला आंघोळ घालण्यासाठी. पहिले नीरजू मछब बिटाल्यो, आधीच या पाण्यामध्ये मासोळी आंघोळ करून गेली, आता काय करू. झूटणी भैला पाणी उष्ट झालं म्हणाले, काही करू काय करू आता. अशा अनेक भाषेमधून जे साहित्य आमच्या नामदेवांनी लिहिले त्या नामदेवांना सुद्धा कबीरदासांनी गुरु मानलेला आहे. म्हणून महाराष्ट्राशी कबीरदासांचा संबंध आहे. कबीरदासाचे दोहे आणि काही प्रमाणामध्ये तुकाराम महाराजांचे दोहे आम्हाला समान दिसतात. निंदक निये राखिये अंगनी कुटी बंधाई, बिन साबुन पाणी बिना निर्मल करे सुभाई. कबीरदास सांगतात की निंदकाला जवळ ठेवा म्हणाले, तो बिन पाण्याचा बिना साबणाचा तुम्हाला स्वच्छ करण्याचं काम करतो. काय करतात निंदक आम्हाला माहित आहे. निंदक निये राखिये. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. याही अर्थाने कबीरदास आणि आमचे तुकाराम महाराज म्हणजे महाराष्ट्र आणि उत्तर भारताचा संबंध आहे. मैं कुत्ता तेरे द्वार का मोतिया मेरा नाम. कबीरदास सांगतात की मी देवाच्या दारातलं कुत्रा आहे, मोती माझं नाव आहे. तुकाराम महाराज सांगतात तुझ्या दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा. मी तुझ्या दारीचा कुत्रा आहे म्हणाले, तू माझी उपेक्षा करू नकोस. तुकाराम महाराज सांगतात जळोजीने लाजिरवाने भिक्षापात्र अवलंबीने. कोणाला भीक मागायचा प्रसंग येऊ नये. कबीरदास सुद्धा सांगतात मांगन से मरना भला मत कोई मांगे भीक. भीक नका मागू म्हणाले, त्याच्यापेक्षा मेलेलं परवडलं, पण कोणाच्या समोर हात पसरायचा नाही. या अर्थाने सुद्धा कबीरदासांचा आमच्या महाराष्ट्राशी संबंध आहे. कबीरदास पंढरपूरला सुद्धा आल्याचा उल्लेख आहे जनाबाईंच्या भेटीसाठी. आणि त्या जनाबाई भांडत होत्या, माझ्या गौऱ्या आणि तुझ्या गौऱ्या. कबीरदासाला आश्चर्य वाटलं, ही जनाबाई की जी गौऱ्यासाठी भांडते. आणि मग ती म्हणाली ह्या गौऱ्या माझ्या आहेत, या शेण्या माझ्या आहेत. कबीरदास म्हणाले कशावरून? ते म्हणाले लावा कानाला. आणि कबीरदासांनी ती शेणी कानाला लावली आणि त्यातून आवाज यायला लागला विठ्ठल विठ्ठल. कबीरदास नतमस्तक झाले जनाबाईच्या चरणी. म्हणून कबीरदास पंढरपुरापर्यंत आले. हाही संदर्भ आम्हाला या ठिकाणी लागतो. कबीरदासांचा दोहा आहे, भीमा के तट निकट पंढरपूर, अजब क्षेत्र सुखदाई, टाळ विना मृदंग बजावत, संतन की बादशाही. कबीरदासांनी ती बादशाही बघितली उत्तर भारतातली, पण पंढरपुरातली पण बादशाही बघितली त्यांनी.
अरे हे तर एकापेक्षा एक बहादर आहेत, बादशाह आहे. नामदेव, ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, तुकाराम महाराज सगळेच. ही बादशाही, टाळ, वीणा, मृदंग काही वेगळाच आहे म्हणाले इथला नूर. आणि म्हणून कबीरदास पंढरपूरचं वर्णन करतात. भीमा के तट निकट पंढरपूर. अजून एक दोहा आहे, छोड दिया वैकुंठ हरी भाव भगत का भोका. पांडुरंगाला काय पसंत आलं म्हणाले तर पंढरपूर पसंत आलं. आणि म्हणून त्यांनी वैकुंठ सोडून दिलं. कहे कबीर हरी से मीठा लागे तुलसी और बुक्का. इथली तुलसी हार आणि इथला बुक्का त्या कबीराला, विठ्ठलाला पसंत आहे. आणि हे कुणी बघितलंय की वैकुंठ सोडून आले, हे कबीराने बघितलंय. म्हणून पंढरपूरशी कबीरांचा संबंध आहे. त्यानंतर कबीर सांगतात, ठाडी वीट पर निकट कटी पर कर पीतांबर धारी. शंख चक्र दो हाथ बिराजे गोवर्धन गिरिधारी. मदन मुरत खूब सुरत बनी है नट नागर ब्रजवासी. अति कुसुम सम कांती बिराजत मोर मुकुट गला तुलसी. कसे उभे आहेत तर विटेवर उभे आहेत. मोर मुकुट आहे, गळ्यामध्ये तुळशी आहे, नट नागर आहे, कटीवरती हात आहे. याचा अर्थ कबीरदासांनी पंढरपूरला येऊन पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे. म्हणून हा उत्तर भारत आमच्या महाराष्ट्राशी एकाकार झालेला आहे. पंढरपूरमध्ये सुद्धा कबीरदासांचा मठ आहे. आम्ही पाहतो की कमाल यांनी वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतली आणि कमाल पंढरपुरामध्ये आले. या ठिकाणी कमालांची समाधी आहे. आणि म्हणून कबीर मठ आज आमच्या पंढरपूरमध्ये सुद्धा आहे. वारी परंपरेची या फेसबुक पेजवरून या मठातील आजचे जे गादीवरचे अधिकारी पुरुष आहेत त्यांनी हे सगळे संदर्भ दिलेले आहे. आणि म्हणून कबीरदासांचा आणि आमच्या पंढरपूरचा सुद्धा संबंध आहे. असे हे कबीरदास परमात्म्याच्या प्राप्तीसाठी छोट्या छोट्या दोह्यांमधून आम्हाला ईश्वरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात, आंतरिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात, आमची मानसिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात. आणि जर असे अंतर्बाह्य आमची जवळ ही सूचिता आली तो घूंघट के पट खोल रे तो हे पिया जरूर मिलेंगे. तो परमात्मा आमच्यापासून दूर नाही. घट में ही अवघट भया जल में कुंभ कुंभ में जल बाहर भीतर पानी. फूटा कुंभ जल जल ही समाना यह तथ्य कहो ज्ञानी. आणि हे ज्ञान सांगणारे कोण आहेत तर आमचे कबीरदास आहेत. अशा या कबीरदासांचं चिंतन काल आणि आज मी आपल्यासमोर केलं. जे जे काही सांगावे ते पूर्वीच आपणासी ठावे. तरीही बोलते निशंक मी, कारण श्रोते तुम्ही गुणग्राहक आहात. तुम्हाला सगळंच माहीत आहे. आदरणीय इतके मोठे चिंचणीकर माझ्यासमोर आहेत. यज्ञेश्वर शास्त्री आहेत, आसोलीकर गुरुजी आहेत, प्रवीण शास्त्री केळीकर आहेत. अनेकांना मी 2 महिन्यापासून ऐकते. खरं तर आपल्यासमोर बोलायची हिंमत नाही, पण माझ्या यथामती यथाशक्ती मला जसे कबीर भावले ते कबीर मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला. जे चुकलं असेल ते माझं आहे आणि जे चांगलं आहे ते सर्व आपणाचं आहे, आपणा सर्वांचं आहे. ते आपण स्वीकारावं अशी नम्र विनंती करते. आमच्या आप्पांचा जन्मशताब्दी सोहळा सुरू आहे. या कोरोनामुळे थोडासा व्यत्यय आला. आम्ही प्रत्येक ठिकाणी पोचून दादांचं आप्पांचं चरित्र तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत होतो. पण या 2 महिन्याच्या व्यत्ययामुळं हे कार्य कुठंतरी थोडंसं थांबलं. त्याचं दुःख होत होतं. पण आदरणीय केळीकर शास्त्रींनी मला ही संधी दिली आणि कबीरांच्या सोबत मी आमच्या दादांना आणि आप्पांनासुद्धा आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त केलेला आहे, प्रकट केलेला आहे. माझी ही संपूर्ण सेवा आज एकादशी आहे, पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु दासगणू महाराज की जय. स्वामी वरदानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते हर हर महादेव. भारत माता की जय.